अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही इथे उपस्थित आहोत की त्यांना वयाची 30 वर्ष च्या वर जर असेल तर त्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळत नाही। त्याला 2 वर्षापेक्षा जर जास्त खंड असेल तर त्याला वसतिगृहामध्ये प्रवेश देण्यात येऊ नये। एससीच्या विद्यार्थ्यांना 100 जागा असतील आणि त्या जागा फक्त 30% जागा एका समुदायाला देणार येणार असतील तर उरलेल्या 70 जागेचं सरकार काय करणार आहे? अनुसूचित जातीची मुलं ही अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये आहे, त्यांना कुठलंही अशी आर्थिक सुबत्ता नाही। अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही इथे उपस्थित आहोत। अनुसूचित जातीची मुलं जी ग्रामीण भागामध्ये राहतात आणि ती शासकीय वसतिगृहामध्ये जेव्हा प्रवेश घ्यायला येतात त्यावेळेस त्यांना 3 गोष्टीचा सामना करावा लागतो। पहिला प्रश्न असा की त्यांना वयाची 30 वर्ष च्या वर जर असेल तर त्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळत नाही। त्यासाठी कारण हे सांगितलं जाते की जी वसतिगृह स्वाधार योजना आहे, या वसतिगृह स्वाधार योजनेमध्ये 30 वर्ष वयापेक्षा जास्त मुलांना प्रवेश देण्यात येऊ नये। तसेच त्याला 2 वर्षापेक्षा जर जास्त खंड असेल तर त्याला वसतिगृहामध्ये प्रवेश देण्यात येऊ नये। दुसरा प्रश्न आम्ही हा घेऊन आलो की वसतिगृहामध्ये प्रवेश देत असताना जे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी समजू आपण की एका वसतिगृहामध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी 100 जागा आहेत, तर त्या 100 जागेपैकी अनुसूचित जातीमधील विशिष्ट एखाद्या समुदायाला 30% पेक्षा जास्त जागा भरू नये आणि त्या ज्या जागा आहेत त्या एकाच वर्षात भराव्या। मग आमचा सरकारला प्रश्न आहे की समजा वसतिगृहामध्ये एससीच्या विद्यार्थ्यांना 100 जागा असतील आणि त्या जागा फक्त 30% जागा एका समुदायाला देणार येणार असतील तर उरलेल्या 70 जागेचं सरकार काय करणार आहे? आमचा हा सरकारला सवाल आहे। नंतर तिसरा प्रश्न आमचा हा आहे की एखादा प्रोफेशनल एज्युकेशन आहे, एक प्रोफेशनल एज्युकेशन झालं आणि दुसऱ्या प्रोफेशनल एज्युकेशनला जर अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल, तो प्रवेश त्याला कॅप मार्फत मिळाला किंवा त्या समितीने ज्या जागा रिक्त आहे त्याद्वारे दिल्या, मग ती अनुदानित शाळा असो, बिगर अनुदानित शाळा असो की कायम बिगर अनुदानित महाविद्यालय असो, इथे जर ज्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याला प्रवेश देताना त्याचा एक डिग्री झाली आणि दुसऱ्या डिग्रीमध्ये 3 वर्षापेक्षा जास्त त्याचा गॅप असता कामा नये असं सरकारचं म्हणणं आहे। जर महात्मा ज्योतिराव फुलेचं उदाहरण आहे, त्यांनी सुरुवातीला पहिल्यांदा शाळा सोडली, नंतर त्यांनी अजून शाळा सुरू केली आणि त्यांनी हा संपूर्ण भारतामध्ये इतिहास घडवला। अनुसूचित जातीची मुलं ही अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये आहे, त्यांना कुठलंही अशी आर्थिक सुबत्ता नाही। अशा वेळेस जर एखादा मुलगा पहिल्यांदा डिग्री घेतो आणि नंतर तो आपली कमाई करतो आणि अजून त्याला जर शिकण्याची इच्छा असेल तर सरकार त्याला शिकू नका असं म्हणतो का? सरकार त्याला यापासून म्हणजे खूप असं शिक्षणापासून वंचित ठेवतो का? हा आमचा त्यांना प्रश्न आहे। सरकारने जो हा शासन निर्णय काढला आहे 14 ऑगस्ट 2026 ला, शासन परिपत्रक आहे ते निर्णय नाही, हा काढला आहे, तो सरकारने मागे घ्यावा। कारण विद्यार्थ्यांना जर शिकायचं आहे तर त्यांना कोणत्याही वयामध्ये शिकू द्यावा आणि त्यांना फ्रीशिप देण्यात यावी। फ्रीशिप साठीचा जो GR आहे तो GR 18 जून 2025 चा आहे आणि त्यांनी हे म्हटलं की 3 वर्षानंतर जर त्यांनी शिकायचं आहे पुढचं तर त्याला फ्रीशिप मिळणार नाही। मग जर तो गरीब विद्यार्थी आहे तर त्याला शिकायचं सुद्धा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की आयुष्याच्या शेवटीपर्यंत शिका। मग तुम्ही ह्या पद्धतीचे निकष का लावता की तुम्ही मागच्या दरवाजामधून उपवर्गीकरण लागू केलं का? हा आम्हाला प्रश्न आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे, चर्चा सुरू आहे आणि आपण अशा पद्धतीचे GR काढून, अशा पद्धतीचे परिपत्रक काढून आपण अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी, अनुसूचित जातीच्या समाजासाठी उपवर्गीकरण लागू केलं का? उपवर्गीकरण मागील दरवाजातून लागू केलं का? हा आम्हाला सरकारचं म्हणणं आहे। आमची सरकारला विनंती आहे की अशा पद्धतीचे जे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी जे जाचक नियम आहे, जाचक GR आहे ते सरकारने तात्काळ रद्द करावे। पुण्यामध्ये माननीय राहुल गांधी यांनी जे छात्रों की गूंज मध्ये जो एक संवाद आला, एक आदिवासी मुलगी आहे, ती आदिवासी मुलगी असं म्हणते की त्या जर जास्त दिवसासाठी जर सुट्टीवर गेल्या तर त्या जेव्हा परत येतात तेव्हा त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते आणि या वैद्यकीय तपासणीमध्ये त्यांची प्रेग्नन्सीची सुद्धा तपासणी केली जाते। समजा अशा पद्धतीचा जर सरकारने कुठला GR काढला असेल, कुठला नियम केला असेल तर सरकारला आमची मागणी आहे की सरकारने हा सुद्धा GR रद्द करावा आणि अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने मदत करावी। या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आमची विनंती आहे
की सरांनी अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी योग्य ते निर्णय घ्यावे आणि उपवर्गीकरणाचा कुठेही उपवर्गीकरणाच्या बाबत कुठेही असं त्यांनी मागच्या दरवाजामधून कुठेही अशा पद्धतीचे निर्णय घेऊ नये की जेणेकरून समाज हा विखंडित होईल, समाजाची एकता ही विखंडित होईल. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान.